आमच्या घरी पाहुणे आले होते तेव्हा मी हा पदार्थ बनवला, पण पाहुण्यांनाही समजला नाही की हा पदार्थ मी कशापासून बनवला, पण त्यांना हा पदार्थ फार आवडला. तेव्हा त्यांनी मला रेसिपी विचारली. त्यासाठी 4 उकडलेले बटाटे घ्यायचे, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली मिरची, ओरेगॅनो, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर हे मिक्स करून चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि चांगला गोळा करून घ्यायचा त्याचा, आणि ते पीठ 10 मिनटं ठेवून द्यायचं. 10 मिनटानंतर हाताला आपल्या तेल लावून त्याचा गोल गोळा करून घ्यायचा आणि फोकच्या साहित्याने त्याच्यावर असं व्यवस्थित डिझाईन करायची, जेणेकरून ते फ्राय केल्यावर छान दिसतील. अशा प्रकारे सगळ्या टिक्की तयार करून घ्यायच्या आणि त्या मग डीप फ्राय करून घ्यायच्या. हा नाश्ता खायला एवढा छान लागतो, लहान मुलांना तर खूप आवडतो. तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर आदल्या दिवशी हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला हे टिक्की करून एन्जॉय करू शकता. घरामध्ये लहान मुलांचा बड्डे असेल किंवा प्रवासामध्ये आपल्याला घेऊन जायचं असेल लहान मुलांसाठी, तेव्हाही आपण हे बनवू शकतो. तुम्ही पण हा नाश्ता आजच घरी करून बघा, तुमची मुलं नक्कीच स्तुती केल्यापासून राहणार नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय.